राणा यांनी प्रहार संघटनेच्या सोबत येत आगामी निवडणूक लढवावी असं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केलं होतं। यावर रवी राणा यांनी आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिलंय। बच्चू कडू यांना प्रहार संघटना विजयी होणार नाही याची शाश्वती आहे म्हणून ते असं म्हणत असल्याचं रवी राणा म्हणाले। तर आमदार बच्चू कडू यांना महायुती धर्म पाळावा लागेल असंही ते म्हणाले। लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना बच्चू कडू यांनी मदत केली तर बच्चू कडू यांना विधानसभा निवडणुकीत आपण मदत करू असंही रवी राणा यांनी म्हटलंय। लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी राजकारण केल्यास त्याचे परिणाम वेगळे होतील असा इशारा देखील रवी राणा यांनी दिला। राजकुमार पटेलचं मला सगळं माहीत आहे, कारण की राजकुमार पटेलचे सुद्धा माझे संबंध चांगले आहे। मागच्या वेळेस भाजप त्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांना मी विनंती केली होती की राजकुमार पटेल यांना भाजपची सीट द्या, पण ते कुठे काही कारणात देऊ शकले नाही, काही राजकीय अडचणी आल्यामुळे देऊ शकले नाही। मग अचानक एक विनिंग कॅन्डिडेट होते राजकुमार पटेल, त्यांचं काम मेलघाटमध्ये चांगलं होतं, मेलघाटमध्ये ते एक चेहरा होते आमदारकीचा, तर त्यावेळेस अचानक ते उभे राहिले, एखाद्या पक्षाचा पाठिंबा घेतला, पक्षासोबत राहिले, तो वेगळा भाग आहे। पण आता त्यांच्या मनामध्ये इच्छा आहे की एकनाथजी शिंदे असो की देवेंद्र फडणवीस सोबत असो यांच्यासोबत पक्षामध्ये जायचं आणि स्वतः तिथे उमेदवारी घ्यायची, अशा प्रकारे त्यांची भावना आहे। म्हणून प्रत्येकाने आपापल्या सीटा आपापल्या जागा सांभाळल्या पाहिजे। उद्या आपल्यासोबतचा एखादा व्यक्ती जुळला आहे, तो जर दुसऱ्या पक्षामध्ये जात असेल तर त्याला शाश्वती नाही आहे की मी या पक्षावर निवडून येईल की नाही येईल। म्हणून आपला जर आपण युती धर्म पाळला तर आपण आपापल्या जागेवर मजबूत राहू शकतो। हे सगळ्यांनी घटक पक्षांनी महाविकास आघाडीने खऱ्या अर्थानं हे महायुतीने समजायला पाहिजे। म्हणून आज बच्चू कडूंचा पाठिंबा नवनीत राणा राहील असं मी ग्राह्य पकडतो, तर त्यांनी पण ग्राह्य पकडायला पाहिजे की अचलपूरमध्ये त्यांनासुद्धा आमचा पाठिंबा राहील।